काय काय पाहुणं काय करताय काय? मला जाऊ दे की. मला जाऊ द्या ना माझ्या सरळ मार्गानं, तुम्ही जा ना तुमच्या वाकड्या मार्गानं. काय हो तुम्ही पुण्याच्या सदाशिव पेठेत राहता का? होय होय. आपण कसं ओळखलं? नाही मला वाकड्या मार्गाने जायचं सांगितलं तेव्हाच मी ओळखलं. गाडगी राम राम पाहुणं. राम राम. काय शोधताय काय? राम राम. नाही ते झालं, पण शोधताय काय म्हणलं? थांबव एक तर तुकडे सापडत ना त्यातून तुमची फिरफिर. अरे पण शोधताय काय मला सांगा, म्हणजे मी शोधायला मदत करील. मी शोधतोय बाई. बाई? बाई बाबातला बा आणि आईतली बाई. बाई? असं काय बघता लेंगीची नाही तुटल्या गत? बाई कधी बघितली नव्हती वय? नाही पाहुणं, बाई बघितली होती, पण बाई खिशात ठेवणारा माणूस कधी बघितला नव्हता. नाही नाही, कोणी कोणी बाई हाताच्या मुठीत ठेवित्यात, कोणी कोणी नजरेच्या दाकात ठेवित्यात, तुमच्यावाने कोणी खिशात पण ठेवित असेल म्हणून म्हणलं. अहो बाई कधी कोणी खिशात ठेवतात वय? बाई ठेवत्यात एवढंच आम्हाला माहितीये. बाईला कुठे ठेवितात कुणाच ठाऊक. अहो पण बाई म्हणजे प्रत्यक्ष बाई नाही, मग बाईचा पत्त्या लिहिलेली चिठ्ठी. असं होय? नीट सांगता येत नाही शाने सुरत्यागत. काही कागद होता, कागदावरती बाईचा पत्त्या लिहिला होता आणि तो कागद घडी मारून खिशामध्ये घातला होता. काय राव उगाच आपल्या चौकात उभं राहायचं, खिशात हात घालून म्हणायचं बाई शोधतोय. आय माय सॉरी. राम राम. राम राम. नाही राम राम. राम राम म्हटलं ना. तुम्ही काय शोधताय? मी बाई शोधित नाहीये. मग आई शोधत असाल? नाही मी आई पण शोधित नाहीये. मग ताई शोधत असाल? ताई? प्रिय ताईस, माझ्या शेजारची मुलगी मला होकार देत नाही, मी विवाहित आहे, काय करू? तुझा सुहास, गोवा. नाही हो पाहुणं, मी शाई पण शोधित नाहीये. मी शोधतोय शाई. शाई? असं काय विचारताय लवंडलेला दौती गती? शाई कधी बघितली नव्हती का काय? नाही नाही शाई बघितली होती हो, पण रस्त्यात शाई शोधणारा माणूस बघितला होता तुमच्यावानी. अहो पाहुणं सोडा, मी नुसती शाई शोधित नाही, मग तर शाई संगत शाहीर पण शोधतोय. शाहीर? होय. कशाला पाहिजे? लोणचं घालायचंय. हाय का कोणी रस्त्याचा कसदार शाहीर? नाही नाही हाय, पर लोणचं घालण्यासाठी नक्कीच नाही. तसं नाही पाहुणे, बोलायची एक पद्धत आहे, मेथड आहे. कामासाठी शाहीर पाहिजे. हाय का कोणी? आहे ना. कोण आहे? मीच आहे ना. तुम्ही शाहीर आहे होय? मग तुम्हाला काय माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष वाटला का? तसं नाही, मग शाहीर म्हणताय म्हणलं ईश्वर ठेवायला काही हरकत नाही म्हणा, पण शाहीर म्हणल्यावर तुम्ही करता काय? काय झालं तर बघा, भांडी घासतो, कापड, काय यायला माणूस आहे का कोण आहे? वांगड काय झालं? शाहीर म्हणला दुसरं काय करणार? गाणी करतो, पवाडे करतो, लावण्या करतो, लोक नाट्य बी करतो. आता माझ्या ध्येयामध्ये आलं का मगाधरनं तुम्ही बाई कशा बाई शोधत होता इथे? लय लवकर तुमचा अँटिना म्हणजे चॅनल लय लवकर तुमच्या ऍडजस्ट झाला म्हणायचा. बरं आपण कोण? आपण कोण? आपण को हो 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 होन. हे काय? ह्याला म्हणायचं लोकनाट्याचा बॉल बेरिंग. तसं आम्ही कोण आहे अजून लोकांपर्यंत गेलेलं नाहीये, पण एकदा का आम्ही कोण लोकांपर्यंत गेलं की आपोआप सुख आमची ओळख होईलच. होय का? बरं आपण करता काय? मी रोज सकाळी उठतो. अरे वा, कसं काय जमतं? आमच्यात उठतात. होय. झालंच तर आंघोळ करतो रोज. रोज. परवडतं. कसं काय? पाणी कपात असली तरी आम्ही पाणी कपात घेऊनच आंघोळ करतो, त्यामुळे परवडतं. अच्छा अच्छा अच्छा. आणखीन? जेवतो म्हणजे आयतं गिळता? नाही, वाढलेला खातो, त्यालाच आम्ही आयतं गिळणं असं म्हणतो. हो मग नाही, मी म्हणतो काहीतरी विशेष. इशेष विशेष इशेष विशेष इशेष ना? इशेष. इशेष म्हणाल तर लोकनाट्य लिहितो, लावण्या लिहितो, कवनं लिहितो, कटाव लिहितो. आता माझ्या ध्यानात आलं तुम्हाला शाई कशासाठी पाहिजे होती ती. तुमचा बी अँटिना आमच्या मन दिसतोय म्हणायचा. नाही, आमच्या अँटिनावर कावळा बसला होता. तर मी काय म्हणतो, शाहीर म्हणताय तुम्ही, तर मग तुमच्या डोक्यात असलेल्या आयडियाची कल्पना आणि आमच्या डोक्यामध्ये असलेली कल्पनेची आयडिया हे एकत्र मिक्सिंग पॉवर मध्ये टाकून काहीतरी वेगळं विशेष म्हणजे इशेष असं जमलेलं समजा लोकांसाठी करूयात काय? चालेल ना? चालेल. मग चला, मग तुम्हाला कथा ऐकवतो मी. कथा कुठं ऐकवताय? काय असं नाही, नीट शिस्तीनं होते ते. असं म्हणताय? शिस्तीनं होते. बरं, तुमचं आमचं जुळलं पाहिजे का? पाहिजे की. मग मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याची तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. मला वाटलंच तुम्ही माझी मुलाखत घेणार म्हणून मी तयारीला आले. सांगा, आपण तमाशा सादर करणार. महाराष्ट्राचा तमाशा असणार, महाराष्ट्राचं लोकनाट्य असणार. मला सांगा शाहीर, का महाराष्ट्राचा तमाशा आणि महाराष्ट्राचं लोकनाट्य कसं असलं पाहिजे? रंगदार, ढंगदार, टंगदार,
हवालदार बहालदार चोपदार नाही, पापडखार टाकणसार नाही, काय नाही. चाललंय नाही. थोडक्यात सांगा की थोडक्यात राव. नाही, चटणी भाकरी खमंग आणि पोट भरणारं खुसखुशीत असलं पाहिजे. आईला थोडक्यात विचारलं तर तुम्ही संदर्भात सगळं स्पष्टीकरण द्यायला लागले. हे बघा मला शॉर्ट हँड मध्ये बोलता येत नाही. थोडक्यात नाही, सांगायचं नाही, का नाही. महाराष्ट्राचं तमाशा आणि महाराष्ट्राचं लोकनाट्य हे महाराष्ट्रवाणी असलं पाहिजे. म्हणजे 500 मैल लांब आणि 1000 मैल रुंद. अहो, तसं नाही. मग? आपला महाराष्ट्र कसा आहे? आपला महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी धडधा कडधा तिरकिड धा. हे बघा अपक्ष बोंबालले हे. पण आपला महाराष्ट्र कसा दिसतो? कसा दिसतो? हा. आता मी काय मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर मध्ये बसून पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे का? पाव वाटत हो, आणि मला काय देताय तुम्ही? नाही, म्हणजे तुम्हाला चहा असेल तर मला बटर, आपण दोघांनी मिळून खाल्लं अहो, असतं. असं काय करताय तुम्ही? मी त्रस्त असलो तरी दुष्काळग्रस्त नाहीये. होय का? ऐकून घ्या ना. अरे वा. महाराष्ट्र कसा आहे आपला? कसा आहे? का महाराष्ट्राचा तमाशा कसा असला पाहिजे? कसा? महाराष्ट्रवाणी. आता कसा? महाराष्ट्र कसा आहे बघायला? कसा? आपल्याला ही विमानाची काय गरज आहे? नुसतं पाहिलं समोर तरी कळतं महाराष्ट्र रुपडं कसं आहे ते. कसं आहे? वरुण रांगडा, शाबास. वरुण रांगडा कणखर काळा ओबड धोबड मातीचा. आहा. वरुण रांगडा कणखर काळा ओबड धोबड मातीचा, अंतरात परी संत नांदती बोल सांगती मोलाचा. आवो वरुण रांगडा कणखर काळा, आहा, ओबड धोबड मातीचा. हे अय्या. वर्ण रांगडा कणखर काळा ओबड धोबड मातीचा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरे, राजा राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. अंतरात परी संत नांदती बोल सांगती मोलाचा. ग ग ग ग माझ्या राजा सख्य बाई, माझे बाई सख्य बाई तू ग माझे बाई. हैया, है की नाही? अरे, असा असावा हा. असा असावा वरुण रांगडा मराठमोळ्या बोलीचा. बराचसा नाही, आवेश संचारला की मी असंच बोलतो. मला वाटलं हॉस्पिटलमध्ये जायचं का काय? नाही. असा असावा वरुण रांगडा मराठमोळ्या बोलीचा, आत फुलावी कळी कलेची, वास नसावा होळीचा. वा 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 हा, वा. हा. आवा असा असावा वरुण रांगडा आहा. मराठमोळ्या बोलीचा. चलो कुठं? चलो काश्मीर. नको. सफरचंद कापून खाऊ. नंतर असा असावा वर्ण रांगडा मराठमोळ्या बोलीचा, आत फुलाबी कळी कलेज वासन सम होळीचा. माझे बाई सखे बाई, माझे बाई सखे बाई तुगा माझे बाई. काय झालं काय झालं? काय झालं तेवढ्या त्या पोराने रंगाच्या पिचकाऱ्या मारल्या माझ्या अंगावर. कापड भिजली जरा सुकल सुकली का सुकली? नाही जरा टायमाने सुकतील. का? वॉशिंग मशीन हप्त्याने घेतलं ना. हं. का आता आमचे पोलीस आहेत म्हणून हप्त्याने घेतलं. असं होय? आता नाही काय पण झालं? कापड सुकली समजा पटलं. म्हणजे तमाशा म्हणजे काय, लोकनाट्य म्हणजे काय, होय. ह्याच्यावर 2-2 दिवस बोलून शिबिर घेऊन एखाद्याला समजावून सांगता नसतं. तुम्ही फक्त 2 ओळी सांगितलं का वास नसावा होळीचा, म्हणजे तमाशात वळी नसावी, वांगळपणा नसावा, आचकटपणा नसावा, इचकटपणा नसावा, चावाटपणा नसावा, पानचटपणा नसावा. मग त्याच्या आईला काय असावा? अरे मी म्हणतो हे नसावं ते नसावं, मग काय असावं आपटे? चला पर्वतीला. ऐका तर खरं माझं तुम्ही. हे समजा असावं पण कसं प्रमाणबद्ध शिस्तशीर असावं. म्हणजे कसं? आपला कार्यक्रम, आपला प्रोग्राम, आपला तमाशा, आपलं लोकनाट्य कुटुंबातल्या सगळ्या माणसांनी समोर एकत्र बसून बघण्याला व्हायला पाहिजे का नाही? पाहिजे. मग वास नसावा होळीचा. तमाशा कसा असला पाहिजे? एखाद्या देखण्या रूपवान नारीवाणी. व्हा बाजूला. काय ते? या बाहिया
बकुळीच्या झाडाखाली फुलं येचूया, आता फुलं येचूया, आता फुलं येचूया, आता. ऐका माझं काय? बाई म्हणल्यावर पुढे कुठे चालले लगेच तुम्ही? मधी व्यत्यय काढला, मधी व्यत्यय काढला. मी ऍक्शन रिप्ले करतोय. अख्खा आपला संघ आऊट झाला. तुम्ही काय कप काय बशी पण नाही भेटली. ते कप बशी कुठे चालले तुम्ही पुढे? तुम्ही म्हणला ती बाई आली. आता म्हणलं बाई आली, ती समधी कामं टाकून तिला पहिले जाऊन हे करावं, म्हणजे काय ऋषी आगत स्वागत करावं, नाही तर मॅच ड्रॉ होईल ना. कमाल करताय शाहीर तुम्ही. बाई आली असं नुसतं समजायचंय, निव्वळ समजायचंय. म्हणजे याच्या पुढे रुपयात झुणका भाकर मिळेल असं निव्वळ समजायचंय. समजायच्या समजे मुंबईतले मधले उड्डाण पूल नीट चांगल्या स्थितीत 25 वर्ष राहतील असं नुसतं समजायचंय. हेच. आणि सदाशिव पेठेत कुणाच्या बी घरी गेलं की चहाचा कप भेटेल असं. हेच. अरे नुसतं समजायचं, हेही समजायचं आणि तेही समजायचं. अरे समजा तुमच्या लोकांची अख्खी पिढी बर्बाद झाली आहे. आईचं मध्यमवर्गीय. हे समजा नेमकं काय करायचं आम्ही? अरे मी तुम्हाला उदाहरण देतोय, एक्झाम्पल देतो, तुम्ही शिवाय सांगताय मला. सांगा तसं. तमाशा कसा पाहिजे? देखण्या रूपवान नारीवानी. नार सुद्धा कशी मला काय विचारताय बाई तुमची? मला काय विचारताय? तेच सांगायला मला इथं आणलंय ना. नार सुद्धा कशी डौलदार हो घाट तनूचा, नार देखण्या वदनाची. हे वदन म्हणजे तोंड का? नाही, संपूर्ण चेहऱ्यास वदन असे म्हणतात. आणि सदन म्हणजे? सदन म्हणजे घर. आणि मदन म्हणजे? तुम्ही शाहीर होण्यापूर्वी काय शाळा मास्तर होते का? शाळेतल्या मास्तर जर एवढं शब्द पाठ असते तर जिल्हा परिषदेच्या शाळेचा रिझल्ट केवढा वर गेला असता. त्याच काय म्हणते चाटे, स्वाध्याय, एकलव्य यांचं केवढं वाढलेलं आहे महत्व. काय माहितीये का, हल्ली कंच्या बी पेपरात शब्द कोडवते ना, ते सोडवण्याचा नाद म्हणून वदन, सदन, मदन, आधन, मदन असं. डौलदार हो घाट तनूचा, नार देखण्या वदनाची. या रंग गव्हाळी, या म्हणजे गव्हावानी. रंग गव्हाळी, गहिर डोळ. गहिर म्हणजे मला माहित नाही, आधीच सांगतो तुम्हाला. चांगलं. असू दे. गहिर. रंग गव्हाळी, गहिर डोळ, मूर्ती जणू ही मदनाची. अहो डौलदार हो घाट तनूचा, नार देखण्या वदनाची. बाहेरची साडी आहे ना. लदार काय होतंय? काय लिपस्टिक आली, ओठाला ओठला तिथे उचली जाईल. तो जाऊ दे. डौलदार हो घाट तनूचा, नार देखण्या वदनाची. रंग गवाळी, गहिर डोळ, कीर्ती जण ही मदनाची. माझे बाई सख्या बाई, माझे बाई सख्या बाई, तू माझे बाई. कशी नार कशी वाटते? लय ज्या काय डोळ्यासमोर आली का नाही? आली म्हणजे काय साय संगीत उभी राहिली. आली का नाही? आली. शाहीर ती नार अशी डोळ्यासमोर धरून ठेवली. नार धरताय का गव्हाचं पोतं पकडताय? काय झालं? काय ते? मागल्या आठवड्यात पाऊस लय पडला. बर मग गहू फुगलं. थोडं ठोकून घ्या. पूजा भट थोडं कमी. आधुऱ्या शिक्षित थोडं कमी. जुही चावला. आहा, हिचा साईज मला गावला. चला देव पावला. का? आता नार सोडू नका. आता ही कुठली नार आहे? डौलदारो घाट तनूचा, नार देखण्या वदनाची. रंग गव्हाळी, गहिर डोळ, मूर्ती जणू ही मदनाची. आता या नारीचं रूप पालटलंय. नारीच आहे ना? नारीच आहे. नारीच आहे. रूप पालटलेलं आहे. आणि कसं झालेलं आहे? कसं आहे? नाका मधुनी उंट लोंबती. वा नाक. तुम्ही काय काय नार सोडू नका. काय बोला? नाका मधुनी उंट लोंबती.
ह्यांच्या बोलण्यात मिस्टेक आहे का माझ्या ऐकण्यात चूक आहे हो? अहो आता पत्र कवी लोकांनी काय देखणी वर्णन केली काय ती का झिपऱ्या मधनी झुमर लोंबती ओहो काना मधनी डुल लोंबती ओहो केसाला मग गजर झोंबती आणि नाकामधून तो दागिना कंचा म्हणायचा हो. तुम्हाला कळलं नाही म्हणा की नाही ना नाही कळलं नाही ना एक पाऊल पुढे या ठेवलं ना तोंड वर करा केलं ना सांगा ओरडून मी अडाणी आहे मी आडा हट, कळलं नाही तर सांगा की माणसानं आडानी काय सांगतो सांगतो नाकामधून उंटलो मोती म्हणजे कसं मला एक सांगा तुमचं लगीन झालंय का नाही ना बर असून द्या होईल आज ना उद्या लगीन होय. लगीन झालं नाही म्हणता हा मग तुम्हाला पोरबाळ तर असलंच पाहिजे हायच की अरे का अक्कल आहे का उलट झालं उलट अरे लग्नाचं नाही पत्यात पोरं बाळा का आबाळातून पडणार आहे तो नाही एकदम ते भावनेत घुसलो ना मी त्यामुळे. हा, बरं, हा, लहान पोरबाळ तुम्ही बघितले असतील ना म्हणजे काय हा. तो मग त्या लहान- सांगतो शेजारच्या पोर 5,000च्या पोर माझ लय जीव नाही पर त्यातला एकाचा पण चेहरा माझ्यासारखा नाही समजे आपले त्यांच्या आईच्या वळणावर अरे बाबा नाही 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 म्हणजे काय शेजारच्या घरात गेलो का कसं चहा फुकाट प्यायला मिळतो ना आपला राजा सोन्या तांब्या पितळ्या जस्त्या हिंडालिया ॲल्युमिया बस बस पुरच चपली असू द्या ना. होती मी लहान लहान लेकरं तुम्ही बघितलेली आहेत. बघितलीत. मग त्या लेकरांच्या नाका तोंडातून गळणार ते उंट घोडं बघितलं नाही होय अरे सांड पाणी होय नार धरा नाकामधून उंट लोंबती उवा मातल्या केसात मळ्या गळ्यावर चिकटून बसल्या मळी साचली कानात निर्मा 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 वॉशिंग पावडर निर्मा 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 वॉशिंग पावडर निर्मा 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 हे काय चाललंय फ्रॉक वर उडेल ना तुम्हाला माहित नाही अहो प्रत्येक घरात पोरं अशी बघत असतात ना होय, होय. पण ती पोरगी लगेच हाती होती म्हणजे निर्माचं अख्खं पाकिट ओतलं तरी बाईत फरक नाही निर्माता फेल झाला तरी फरक नाहीये मग या बाईचं काय मी अशी बाई बघवती का ए, हिला आखडून दे सोडतोय. पहिली बघू तिकडे. हिला म्हणजे कुठं काय? सोडताय? कुठं सोडताय? ए जा बाई जा नगरपालिकेच्या दारात जाऊन बिरा जा चल पहिली बाई हा, हा, हा. डोळो दारो घाटतून जाणार देखण्या वदनाची रंग गवाळी गहिर डोळ मूर्ती जणू ही मदनाची हा, हा, हा. आता त्या बाईला तर नटू हो येता का? नीटस नेसन म्हणजे नववारी का हा, म्हणजे नववारी नववारी. तुम्हाला सांगतो ना ते 5 वारी 6 वारी पंजाबी चिलमीला छापे गुंडाळे दिसते हो होय का आता माग 2 महिन्याखाली मी जामपला गेलतो जामप जामप म्हणजे काय आपण कोण आहात मी मराठी माणूस आहे आणि आपल्याला जामप माहिती नाही नाही माहिती आता काय करणार जागतिक मराठी परिषद जामप जामप माहिती नाही काय उद्या वाटेल ते काही विचाराल तुम्ही ते काय आम्हाला माहित पाहिजे का काय मी साधं विचारलं की तुम्हाला तुम्ही कोण आहे हा तुम्ही कोण मी आहे? मराठी आहे. मग गफे म्हणजे काय सांगा बरं गफे 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 म्हणजे गफे नाही 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 नाही. गफे म्हणजे सांगितलंच पाहिजे नाही, मला. गफे गफे म्हणजे गणेश फेस्टिवल जाऊ दे तो तुमचं राहू द्या माझं राहू द्या बाईकडे येऊया. बाईकडे या बाईकडे या नीट असं नेस ना कान हा, नीट सांगू का? तुम्ही ते जामपला गेलतो जामप. जामपला गेलतो हा. तर ते असं कार्यक्रम चालू असं मला आली चहा प्यायची तलब बरोबर. मी बाहेर असं चहा प्यायला आलो चहा प्यायचा माझं गेलं समोर ध्यान गोर गोमट चिकनो पोरगो उभं होतो मला रावणं झालं बरोबर. तुमच्या एक बाप आहे माझ्या शेजारी चहा प्यातात मी त्याला म्हणलं भाऊसाहेब काय गोर गोमट चिकनो पोरग आहे तर भाऊसाहेब चिडलो म्हणलं ओ ते पोरग नसून ती माझी पोरगी आहे हा? अहो त्या पोरी घेतली ती बाप्यावानी पॅन्ट होय. बाप्यावानी बुचकुड बाप्यावानी कापलेलं कॅस होय. आता माणसाला कसं कळलं की बाई आहे का बो आहे बरोबर. मी त्याला म्हणलं भाऊसाहेब मला माफ करा मला माहित नाही की आपण या मुलीचे वडील असाल बरोबर. भाऊसाहेबांनी हातातली कब्बशी फोडली म्हणले ओ मी त्या पोरीचीच आय हाय मग काय मला धीर झालं त्या पुरीची आजी कुठे विचारायला का त्या अर्धी चड्डीत बाहेर यायची हो जंगल जंगल पता चला है बात चली है चड्डी नीट असं नेसन नीट असं नेसन. नीट असं नेसन कानी बुगडी नथनी मध्ये शुभ्र हिरा हा, 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 हा. नीट असं नेसन कानी बुगडी नथनी मध्ये शुभ्र हिरा अन सैल जराशा अंबाड्यावर निशिगंधाचा मस्त तुरा अवनी नेसन कानी बुगडी बुगडी तुझं नमो काय करताय? नाही काय
जलसे पतला का नाही काय नीट असं नेसन. हा, नीट असा नेसन काली बुगाटी काय हो हो अरे गाताय तुम्ही ना आम्हाला कशाला टाळ्या वाजायला लावताय. काय झालं ते अनुप जलोटाने असलेले सावट सवय लावले टाळ्या वाजवल्याशिवाय पुढचं आठवतच नाही. बुगाडी वा बुगाडी 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 बुगा बुगाडी 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 कुणाला शरण